वेलकम टू माय चॅनल डेटावाली DH वाकी. आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे एस क्यू एल काय असते, राईट? त्याचा यूज कुठे होतो, का होतो आणि कसा करायचा असतो. ठीक आहे, तर हे सर्व बेसिकपासून आज आपण शिकणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी शिकावं लागेल डेटाबेस काय असतं. ते इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगून देते डेटाबेस काय असतं. यावर एक स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवेल मी. पण आता सध्यासाठी बघून घ्या की डेटाबेस काय असतं. डेटाबेस म्हणजे अशी जागा, असं प्लेस जिथे सर्व प्रकारचा डेटा स्टोअर होतो. ठीक आहे. सपोज आपण लहान होतो तेव्हा आपल्या स्कूलमध्ये जो डेटा आपला स्टोअर व्हायचा स्कूलमध्ये तो इन द फॉर्म ऑफ टेबल. एक रजिस्टर राहायचं, त्यावर असा डेटा आपला राहायचा. मग स्टुडंटचं नेम, स्टुडंटचा रोल नंबर, स्टुडंटचा क्लास, सेक्शन, फोन नंबर, सिटी. ठीक आहे. तर हा जो डेटा आहे हा स्टोअर व्हायचा आणि ऑब्विसली एका स्टुडंटचा डेटा नाही, मल्टिपल स्टुडंटचा डेटा असा स्टोअर राहायचा 500 ते 1000 वगैरे. ठीक आहे. तर हा सपोज डेटा होता 2024चा. नेक्स्ट इयरचा पण एक असाच डेटा तयार होईल. तर म्हणजे जी बुक बनत आहे ती प्रत्येक इयरला एक वेगळी बुक आपल्याकडे क्रिएट होत आहे. तर प्रत्येक मग जेव्हापासून स्कूल चालू झाली तेव्हापासूनच्या ऑल बुक्स हा कुठेतरी स्टोअर असणार, राईट, स्कूलमध्ये. तर हा डेटा मॅनेज करणं किती अवघड जाते ना. म्हणजे पाऊस आला, ओल्या झाला नाही पाहिजे डेटा, नाहीतर लॉस होईल डेटा. नाहीतर कुठलं पेज फाटून गेलं किंवा माऊसनी खाऊन टाकलंय. ठीक आहे. तर काही पण होऊ शकतं ना डेटासोबत. तर डेटा लॉस व्हायचे जे चान्सेस आहे किंवा याला हँडल करणं ते खूप अवघड जाते रिअल टाईममध्ये. तर काय झालंय, एक कन्सेप्ट आलाय तो म्हणजे डेटाबेस. तर व्हर्च्युअली तुम्ही तुमचा डेटा हा स्टोअर करू शकता. ठीक आहे, डेटाबेसमध्ये. तर हा जो डेटा स्टोअर होतो तो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होतो. पण जर मला हा डेटा ॲक्सेस करायचा असेल किंवा याला अपडेट करायचं असेल, याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल, अपडेट करायचं असेल, डिलीट करायचं असेल, तर ते करण्यासाठी जी लँग्वेज इथे यूज होते ती आहे SQL, Structure Query Language. SQL, Structure Query Language. With the help of this language, I can access the data, I can update the data, and I can delete the data. Database is nothing but the collection of डेटा. मग डेटा कसा असतो, डेटा असतो फोटोजमध्ये, डेटा फोटोजच्या फॉर्मॅटमध्ये असतो, व्हिडिओज असतो, ऑडिओ असतात किंवा डेटा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये असतो. तर जो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा असतो त्याला म्हणतात RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, राईट. आणि जो डेटा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये नसतो त्या डेटाला म्हणतात नॉन रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. एवढा कन्सेप्ट क्लिअर आहे. डेटाबेस दोन प्रकारचे असतात. दोन प्रकार जसं आताच बघितलं आपण, RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आणि नेक्स्ट कोणता होता, तो होता नॉन रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, राईट. तर डेटाचे दोन प्रकार पडतात. तर RDBMS म्हणजे जो डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅट, ज्याला स्ट्रक्चर राहते, ऑब्विसली याला स्ट्रक्चर आहे, हा कॉलम आहे, हा कॉलम आहे, राईट, हे रोज आहे. तर डेटा एका स्ट्रक्चरमध्ये, बरोबर, ज्याला स्कीमा आहे, राईट, त्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर झाला म्हणजे इन द फॉर्म ऑफ टेबल. त्या त्या ज्या डेटाबेसमध्ये इन द फॉर्म ऑफ टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होतो त्याला RDBMS म्हणतात. आणि जिथे डेटा अनस्ट्रक्चर डेटा स्टोअर होतो, अनस्ट्रक्चर मीन्स फोटोज, व्हिडिओज अँड ऑडिओज, तर त्याला म्हणतात नॉन रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, राईट. तर RDBMS मधून जो डेटा म्हणजे स्टेबलच्या फॉर्मॅटमध्ये जो डेटा आहे त्याला ॲक्सेस करण्यासाठी जी लँग्वेज यूज होते ती आहे SQL. आणि याच्यासाठी जी लँग्वेज यूज होते ती आहे NoSQL, राईट, NoSQL. तर हा एक एकदम बेसिक डिफरन्स होता. डेटाबेस काय असते, डेटाबेसमध्ये दोन प्रकार आहे, RDBMS, नॉन RDBMS. तर RDBMS मध्ये जो डेटा स्टोअर होतो तो त्याला स्ट्रक्चर असते, म्हणजे तो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो. आणि नॉन RDBMS मीन्स जिथे डेटा अनस्ट्रक्चर डेटा स्टोअर होतो. तर आता SQL काय, मी तुम्हाला सांगितलं, SQL ही एक स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज.
जो RDBMS मधून डेटा फेच करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी यूज होते, ती म्हणजे SQL लँग्वेज, राईट. तर आता SQL काय असते तर बघू आपण. त्याआधी आपण बघून घेऊ की व्हाय वी नीड डेटाबेस, आपल्याला डेटाबेस का पाहिजे. कारण डेटा आधी स्प्रेडशीटमध्ये डेटा स्टोअर व्हायचा तर तो मॅनेज करायला डिफिकल्ट जायचा, डिफिकल्ट टू मॅनेज डेटा इन स्प्रेडशीट, राईट. त्याची केअर घ्यावी लागत होती ना, ओलं नाही होऊ द्यायचं किंवा उंदरांनी खाल्लं तर काय होईल, डेटा लॉस होईल वगैरे. तर मॅन्युअल व्हॅलिडेशन ऑफ डेटा इन स्प्रेडशीट इज डिफिकल्ट. ऑब्विसली त्याला मॅनेज करण्यासाठी कोणीतरी पर्सन लागेल ना. विदाऊट जर आपण केअर नाही घेतली तर डेटा लॉस होऊ शकतो, काही पण होऊ शकते डेटासोबत. फ्लेक्झिबिलिटी टू अपडेट डेटा इन डेटाबेस. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे की डेटाबेसमधून मी इझिली डेटा घेऊ शकते, त्याच्यावर एडिट करू शकते, काहीतरी अपडेट करू शकते. आणि इवन मीच नाही तर मल्टिपल पीपल एका टाइमला सेम डेटा अपडेट करू शकतो. सपोज डेटाबेस आहे पुणेमध्ये, राईट, आणि माझी एक मैत्रीण बसली आहे दिल्लीमध्ये, एक मैत्रीण आहे मुंबईमध्ये, एक मैत्रीण आहे बँगलोरमध्ये. तर आम्ही तिघी पण ॲट ए टाइम जो डेटा पुणेमध्ये आहे किंवा जो डेटाबेस पुणेमध्ये आहे, डेटाबेस म्हणजे एक प्लेस जिथे डेटा स्टोअर आहे, ठीक आहे. तर आम्ही तिघी पण या डेटाबेसमधून डेटा रीड करू शकतो सेम टाइमला, ठीक आहे, डिफरंट डिफरंट प्लेसवरून, आणि त्या डेटाला एडिटसुद्धा करू शकतो, काही चेंजेस करू शकतो. म्हणून फ्लेक्झिबिलिटी टू अपडेट डेटा इन डेटाबेस. मल्टिपल पीपल कॅन एडिट द डेटा, ॲज आय टोल्ड यू की मल्टिपल आम्ही तिघी जणी सेम टाइमला सेम डेटा ॲक्सेस करू शकतो, राईट. फ्लेक्झिबिलिटी इझिली चेंजेस करू शकतो त्याच्यामध्ये, आणि डिफरंट डिफरंट प्लेसवरून डिफरंट डिफरंट पीपल त्या डेटाला ॲक्सेस करू शकते, एडिट करू शकते, राईट. तर हे आहे डेटाबेसचे प्रॉफिट्स. मग जुन्या टाईमला काय व्हायचं, सपोज एक बुक आहे, ती बुक आहे पुणेमध्ये. मला सांगा, दिल्लीवरची मुलगी, तिला जर ह्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे तर ऑब्व्हियसली तिला पुणेला यावं लागेल, राईट. नंतर ती बुक घेऊन त्याच्यामध्ये चेक करावं लागेल तो डेटा कुठे, मग चेंजेस मेक करू, ती चेंजेस करू शकत होती. बँगलोरला आहे तर बँगलोरवरून यावं लागेल पुणेमध्ये, ती बुक शोधावं लागत होती. पण आता असं नाही झालं, ह्या व्हर्च्युअली तिथेच बँगलोरची मुलगी बँगलोरमध्ये राहून, दिल्लीची मुलगी दिल्लीमध्ये राहून ह्या डेटामध्ये चेंजेस करू शकते. तर हा एक प्रॉफिट आहे डेटाबेसचा. त्यामुळे डेटाबेस खूप जास्त ट्रेंडिंग आहे, राईट. आता मग या डेटाबेसला ॲक्सेस करण्यासाठी, या डेटाबेसमधून डेटा मला रीड करायचा आहे किंवा ऑब्व्हियसली काहीतरी मीडियम लागेल ना डेटाबेससोबत कनेक्ट करण्यासाठी, कनेक्शनसाठी, राईट. तर ते आहे SQL, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. SQL इज अ स्टँडर्ड लँग्वेज फॉर स्टोअरिंग, मॅनिपुलेटिंग अँड रिट्रायव्हिंग. स्टोअरिंग, डेटा स्टोअर करण्यासाठी, मॅनिपुलेटिंग, मेक चेंजेस अँड रिट्राईव्ह, राईट. मेक चेंजेस, चेंजेस काहीतरी करण्यासाठी, रिट्रायव्हिंग, डेटा फेच करण्यासाठी, रीड करण्यासाठी, ठीक आहे. तर SQL स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज, आणि ही एक स्टँडर्ड लँग्वेज आहे फॉर डेटामध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी, त्याच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी आणि रीड करण्यासाठी. SQL कीवर्ड्स आर नॉट केस सेन्सिटिव्ह. नॉट केस सेन्सिटिव्ह म्हणजे सपोज SQLची एक हे आहे, फॉर्म्युला आहे किंवा क्वेरी आहे, क्वेरी म्हणू शकतो आपण. हा डेटाबेस आहे, ही मी आहे, मला या डेटाबेसमधून ना डेटा रीड करायचा आहे, राईट. डेटा रीड करण्यासाठी ऑब्व्हियसली मी SQL या लँग्वेजचा यूज करेल. तर SQL या लँग्वेजचा यूज करून मी एक क्वेरी लिहिणार. क्वेरी म्हणजे क्वेरी इज नथिंग बट द मेसेज सेंड बाय मी टू द डेटाबेस, राईट. तर ही क्वेरी कशी राहणार, सपोज याच्यामध्ये एक टेबल आहे, टेबल ए नावाचा किंवा टी नावाचा टेबल आहे. या टेबलला मला रीड करायचं आहे, माझ्या स्क्रीनवर बघायचं आहे, आणि हा टेबल आहे दिल्लीमध्ये, म्हणजे डेटाबेस आहे दिल्लीमध्ये, मी आहे पुण्यामध्ये. तर ऑब्व्हियसली या दिल्लीमधल्या डेटाबेसमधून मला हा टेबल रीड करायचा आहे, आणि या टेबलमध्ये आहे माझ्या इम्प्लॉईजचा डेटा, मला हा रीड करायचा आहे. तर मी एक क्वेरी लिहिणार. क्वेरी काय असणार, सिलेक्ट, जस्ट फॉर एक्झाम्पल, नंतर आपण बघू की हे काय आहे, ठीक आहे. सिलेक्ट, SELECT, ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम आहे आपलं टी. ही झाली माझी क्वेरी, आणि क्वेरी मीन्स मेसेज, आणि हा जो मेसेज आहे हा लिहिला मी या SQL लँग्वेजमध्ये, ठीक आहे. तर हे आपण सर्व बघणार आहे कशी क्वेरी लिहायची वगैरे वगैरे. तर जेव्हा मी ही क्वेरी म्हणजे हा मेसेज सेंड करेल डेटाबेसला, डेटाबेस मला हा टेबल माझ्या स्क्रीनवर दाखवणार, ठीक आहे. तर आता प्रश्न असा आहे की नॉट केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय. नॉट केस सेन्सिटिव्ह म्हणजे ही क्वेरी मी, हा जो सिलेक्ट हा वर्ड आहे किंवा हा फ्रॉम हा वर्ड आहे, मी लोअर केसमध्ये लिहिलं. लोअर केस म्हणजे
कॅपिटलमध्ये नाही आहे, ठीक आहे, स्मॉल ABCD मध्ये आहे. तर सिलेक्टचा एस कॅपिटल काढू शकतो, ई पण कॅपिटल काढू शकतो, SELECT सर्व, ठीक आहे. तर मी हे कॅपिटल म्हणजे अप्पर केसमध्ये आणि लोअर केसमध्ये सुद्धा लिहू शकतो. यालाच म्हणतात नॉट केस सेन्सिटिव्ह. जर केस सेन्सिटिव्ह असतं तर जो वर्ड सिलेक्ट आधी होता तोच मी यूज करू शकत होती, हा वर्ड यूज नव्हती करू शकत, राईट. तर हे केस सेन्सिटिव्ह आहे. सेमिकोलॉन इज द स्टँडर्ड वे टू सेपरेट इच SQL स्टेटमेंट इन डेटाबेस. सपोज ही क्वेरी लिहिली तर क्वेरी म्हणजे असं समजा की आपण जसं मराठी लिहितो आणि मराठीमध्ये आपण फुल स्टॉप देतो सेंटेन्स संपल्यानंतर, तसंच क्वेरी एखादा मेसेज मी लिहिला, क्वेरी लिहिली आणि ती संपल्यानंतर मी त्याला एंड करेल विथ द हेल्प ऑफ दिस सेमिकोलॉन, राईट. नेक्स्ट, ओके, आपण याच्यामध्ये काय काय करू शकतो हे बघून घेऊ एकदा. स्टँडर्ड लँग्वेज फॉर डिलिंग विथ रिलेशनल डेटाबेस. मी तुम्हाला सांगितलं रिलेशनल डेटाबेस म्हणजे जिथे डेटा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये स्टोअर आहे, राईट, ज्याला स्ट्रक्चर आहे, विच कॅन बी यूज टू क्रिएट. त्या डेटाला आपण क्रिएट करू शकतो स्वतःहून, त्याला रीड करू शकतो, त्याला अपडेट करू शकतो, डिलीट करू शकतो, आणि हे सगळे ऑपरेशन परफॉर्म होतात. त्याला इन शॉर्टमध्ये म्हणतात क्रड. क्रिएट, रीड, अपडेट अँड डिलीट, त्याला म्हणतात क्रड ऑपरेशन, ठीक आहे. तर हे क्रड ऑपरेशन आपण या डेटाबेसवर परफॉर्म करू शकतो विथ द हेल्प ऑफ SQL लँग्वेज. तर व्हॉट SQL कॅन डू, SQL काय करू शकते, SQL कॅन एक्झिक्यूट क्वेरीज अगेन्स्ट डेटाबेस. त्या डेटाबेसमधून काही फेच करायचं असेल, डेटा ॲक्सेस करायचा असेल तर क्वेरी एक्झिक्यूट करू शकतो. डेटाला रिट्राईव्ह करू शकतो म्हणजे रीड करू शकतो. डेटा आपण त्याच्यामध्ये फिल करू शकतो, डेटा इन्सर्ट करू शकतो म्हणजे डेटाबेसमध्ये डेटा स्वतःहून टाकू शकतो. त्याच्यामधला डेटा अपडेट करू शकतो, डेटाला डिलीटसुद्धा करू शकतो मला नको असेल तर. नवीन डेटाबेस क्रिएटसुद्धा करू शकतो, त्या डेटाबेसमध्ये टेबलसुद्धा क्रिएट करू शकतो डिफरंट डिफरंट, ठीक आहे. त्याच्यानंतर SQL कॅन क्रिएट स्टोअर्ड प्रोसिजर. स्टोअर प्रोसिजर इज बिहेव लाईक अ मेथड, राईट. जसं मेथड म्हणजे मी एक बनवून ठेवेल क्वेरी आणि जेव्हा जेव्हा मला काम पडेल मी तेव्हा तेव्हा त्याला एक्झिक्यूट करेल. तर जर एखादी गोष्ट मला परत परत करायची असेल, परत 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 तीच करायची असेल, तर मी काय करेल, त्याला एका ठिकाणी स्टोअर करेल आणि फक्त त्याला कॉल करेल, राईट. क्रिएट व्ह्यूज म्हणजे टेबलचा एक डमी मॉडेल सुद्धा आपण बनवू शकतो. सेट परमिशन्स, आणि इवन मी माझ्या डेटाबेसवर SQLचा यूज करून डेटाबेसवर किंवा टेबलवर परमिशन सुद्धा अप्लाय करू शकतो. परमिशन म्हणजे की माझ्या टेबलमध्ये कुठल्या प्रकारचा डेटा स्टोअर व्हायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा नको हे सुद्धा मी चेक करू शकते, ठीक आहे. किंवा कोण त्याला ॲक्सेस केलं पाहिजे, कोणी नाही केलं पाहिजे, हे सुद्धा मी तिथे परमिशन्स म्हणजे डेटाबेसवर मी ह्या कंडिशन्स अप्लाय करू शकते, त्यालाच म्हणतात सेट परमिशन, राईट. आता डेटाबेस क्रिएट कसा करायचा, क्रिएटिंग डेटाबेस, क्रिएटिंग टेबल, अपडेटिंग डेटा इन टेबल अँड डिलीट, राईट. तर सपोज टूल फॉर डेटाबेस कनेक्शन, सपोज हा एक टूल आहे आणि डेटा स्टोअर इन डेटाबेस. तर आपण जे टूल यूज करणार आहे ते आहे MySQL, ठीक आहे. MySQL हे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे SQL ही लँग्वेज यूज करू या डेटाबेसमधून डेटा फेच करण्यासाठी, रिट्राईव्ह करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी, ठीक आहे. म्हणजे क्रड ऑपरेशन इथे परफॉर्म करू शकतो, CRUD. तर क्रड ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस SQL लँग्वेज, आणि जे प्लॅटफॉर्म राहणार ते राहणार MySQL डेटाबेस, आणि हा जो त्याच्यामध्ये डेटा हा फेच करू शकतो. तर हे फ्यू पॉप्युलर डेटाबेस मॅनेजमेंट टूल्स आहे मार्केटमध्ये. जसं आपण हा यूज करणार आहे MySQL, तसंच ओरॅकल प्रसिद्ध आहे, ठीक आहे. पोस्टग्री, SQL, MongoDB, NoSQL डेटाबेस आहे, ठीक आहे. SQL सर्व्हर. तर हे डिफरंट डिफरंट डेटाबेस आहे, हे आपण यूज करू शकतो, बट आपण यूज करणार आहे MySQL. ओव्हरव्ह्यू ऑफ टेबल इन SQL रेकॉर्ड्स अँड फील्ड. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, टेबल कंटेन रोज अँड कॉलम. ऑब्विसली आपल्याला माहिती आहे हा रोज आहे, राईट, हे कॉलम आहे, सर्वांना माहिती आहे. पण SQL लँग्वेजमध्ये या रोज अँड कॉलमला दुसरं नाव आहे, ते म्हणजे जसं ह्या रोज आहे तर याला म्हणतात रेकॉर्ड, हे इथे लिहिलं आहे, ठीक आहे. त्याला म्हणतात रेकॉर्ड्स, आणि हे जे कॉलम आहे कॉलमला म्हणतात फील्ड्स. समजलं? रेकॉर्ड्स म्हणजेच रोज, फील्ड्स म्हणजेच कॉलम. नेक्स्ट, टाइप्स ऑफ SQL कमांड्स. तर ज्या SQL जी कमांड्स आहे, आता सपोज कमांड्स म्हणजे काय, कमांड्स म्हणजे क्वेरी म्हणजेच मेसेज जो आपण SQL लँग्वेजमध्ये लिहित आहे आणि डेटाबेसला सेंड करत आहे, ठीक आहे, सर्व्हिससाठी. तर
SQL मध्ये काही म्हणजे मोजक्या कमांड्स आहे, त्यांचा यूज करून आपण CRUD ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. जसं डेटा क्वेरी लँग्वेज. ठीक आहे. डेटा क्वेरी लँग्वेज आपण बघू की हे स्टेप बाय स्टेप काय असते नंतर. डेटा डेफिनेशन लँग्वेज, DDL डेटा कमांड इन DDL डेटा डेफिनेशन लँग्वेज, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, डेटा कंट्रोल लँग्वेज. तर ह्या कमांड्स आहे. कमांड्स म्हणजे इन शॉर्ट मेसेज, MSG मेसेज. ठीक आहे. तर ह्या कमांड्स कशा लिहायच्या ते मी सांगणार आहे. आता डेटा क्वेरी लँग्वेजमध्ये जसं मी आता मला डेटा हा डेटाबेस आहे, याच्यामधून मला डेटा रीड करायचा आहे विथ द हेल्प ऑफ SQL लँग्वेज. तर एक मी क्वेरी लिहिली होती तुमच्या समोर आताच, ती म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम होता आपला T. ठीक आहे. आणि क्वेरी कम्प्लीट सेमिकोलॉन देऊन. तर याच्यामध्ये जो कीवर्ड यूज केला सिलेक्ट, तर तो सिलेक्ट कीवर्ड किंवा ही पूर्ण कमांड येते अंडर डेटा क्वेरी लँग्वेजच्या अंडर. डेटा क्वेरी लँग्वेजचा यूज करून आपण डेटाला रीड करू शकतो. इन शॉर्ट डेटा डेफिनेशन लँग्वेज काय सांगते आपल्याला, डेटा डेफिनेशन लँग्वेजचा यूज करून आपण डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट करू शकतो किंवा डेटा क्रिएट करू शकतो. अल्टर टेबल करू शकतो, म्हणजे टेबलवर डिफरंट ऑपरेशन करू शकतो. जसं टेबलमध्ये मी एक कॉलम ॲड करेल किंवा कॉलम काढून टाकेल नको असेल तर, किंवा त्या कॉलमचा डेटा टाईप चेंज करेल, किंवा त्या टेबलचं नेम चेंज करेल. ठीक आहे. तर टेबलवर जे ऑपरेशन परफॉर्म करेल ते मी अल्टर टेबल यूज करून करेल. आणि अल्टर टेबल हे कशाच्या अंडर येते, डेटा डेफिनेशन लँग्वेज. ड्रॉप टेबल, टेबल डिलीट करायचं असेल ते पण आपल्याला डेटा डेफिनेशन प्रोव्हाइड करते. म्हणजे डेटा डेफिनेशन काय प्रोव्हाइड करते आपल्याला, टेबल क्रिएट करा डेटाबेसमध्ये, त्याला एडिट करा. ठीक आहे. क्रिएट करा, एडिट करा आणि डिलीट करा टेबलला. तर हे सगळे कमांड्स म्हणजे क्वेरी येणार, म्हणजे मेसेज येणार अंडर डेफिनेशन लँग्वेज, डेटा डेफिनेशन लँग्वेज अंडर DDL. नेक्स्ट आहे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजमध्ये आपण सपोज हा इथे टेबल क्रिएट केला, त्या टेबलमध्ये ऑब्व्हियसली मला डेटा टाकावा लागेल ना काहीतरी. तर तो डेटा टाकण्यासाठी जी क्वेरी यूज होईल ती कशाच्या अंडर येते, ती येते डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजच्या अंडर. तर डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज ही कमांड काय करते, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मला या टेबलमध्ये क्रिएट केलेल्या टेबलमध्ये डेटा टाकण्यासाठी हेल्प करते. अपडेट करू शकतो, जो डेटा टाकलेला आहे त्याला अपडेट करण्यासाठी DML डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज हेल्प करते. आणि जो डेटा टाकला त्या डेटाला डिलीट करण्यासाठी त्या टेबलमधून डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मला हेल्प करते. ठीक आहे. डेटा क्वेरी लँग्वेज म्हणजे डेटाला मला रीड करायचं असेल तर ही कमांड यूज करायची. डेटा डेफिनेशन लँग्वेज डेटामध्ये जर टेबल क्रिएट करायचं असेल, टेबलला डिलीट करायचं असेल किंवा टेबलला अपडेट करायचं असेल तर डेटा डेफिनेशन लँग्वेज. जो टेबलमध्ये डेटा आहे त्याला एडिट करण्यासाठी, त्याला डिलीट करण्यासाठी किंवा डेटा टाकण्यासाठी, इन्सर्ट करण्यासाठी जी क्वेरी यूज होते ती आहे, जी कमांड यूज होते ती आहे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजच्या अंडरमध्ये येते. ठीक आहे. लास्ट आहे डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेज म्हणजे परमिशन देणे आणि परमिशन घेणे. परमिशन ग्रँट करणे, मी परमिशन देऊ शकते. सपोज माझ्या कंपनीमध्ये एक एम्प्लॉई आहे, माझी एम्प्लॉई आहे, मी एक डेटाबेस क्रिएट केला तर त्याचा ॲक्सेस कोणाला द्यायचा, म्हणजे ग्रँट कोणाला परमिशन द्यायची ते मी सेट करू शकते. कोणाला परमिशन नाही द्यायची किंवा कोणाला दिलेली परमिशन परत घ्यायची, रिवोक, राईट. तर हे सर्व अंडर येते डेटा कंट्रोल लँग्वेजमध्ये, DCL. तर SQL पूर्ण SQL या 4 कमांडच्या अंडर येते. डेटा क्वेरी लँग्वेज, डेटा डेफिनेशन लँग्वेज, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा क्वेरी लँग्वेजमध्ये आपण डेटाला रीड करू शकतो त्याच्या अंडर. डेटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये टेबल क्रिएट करू शकतो, टेबलला डिलीट करू शकतो, टेबलला एडिट करू शकतो. डेटा मॅनिप्युलेशनच्या अंडरमध्ये आपण टेबलमध्ये डेटा टाकू शकतो, त्या डेटाला एडिट करू शकतो, त्या डेटाला डिलीट करू शकतो. डेटा कंट्रोल लँग्वेज परमिशन देणे आणि घेणे हे त्याच्या अंडर येते डेटा कंट्रोलच्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे डेटा क्वेरी लँग्वेज. तर ह्या ज्या ऑल कमांड्स आहे, राईट, डेटा क्वेरी लँग्वेज, डेटा डेफिनेशन लँग्वेज, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, डेटा कंट्रोल लँग्वेज, याच्या अंडर जेवढ्या पण सब कमांड्स येतात त्या आपण स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली शिकणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.